गुड इव्हनिंग. सर्वांना आवाज येतो का? एकदा सांगा मला. आणि स्क्रीन दिसते का ते सांगा. समृद्धी, मॅम. स्क्रीन दिसते? हो मॅम. चला, प्रश्न पहिला घ्या. हो मॅम, माझं आन्सर डी आलं. कारण ए बी सी मध्ये आकृती पूर्ण वर्तुळ दिसते, पण डी मध्ये अर्धीच आहे. बरोबर. आतला भाग जो आहे तो अर्धा दिलेला आहे. बाकी ऑप्शन मध्ये वर्तुळाच्या आतला जो षटकोन आहे तो पूर्ण आहे. बरोबर. हो पुढे मॅम, माझ्या सांगा पटकन. याचे आन्सर डी आले. बरोबर, डी. कारण याच्यामध्ये प्रत्येक ऑप्शन मध्ये काय झालेलं आहे? त्रिकोण आहे, पण डी मध्ये आपल्याला अशी उभी रेषा दिली, अशाच आयतासारखा आहे दिसते. हा, बरोबर. त्याचे सी आले. चला, कारण ए बी डी मध्ये त्यांची आरशाची प्रतिमा झाली, पण सी मध्ये तो त्याची पाण्याचं प्रतिबिंब झालंय. बरोबर आहे. ए, बी आणि डी मध्ये या तीनही ऑप्शन मध्ये एकमेकांची आरशाची प्रतिमा दिली आहे, परंतु याचं पाण्याचं प्रतिबिंब दिलंय, म्हणून उत्तर सी येईल. पुढे ए. कारण बी सी डी मध्ये जो बाहेरचा भाग आहे तो आतच आहे, पण ए मध्ये तसा नाहीये. बरोबर, म्हणून उत्तर ए. आतली आणि बाहेरची रचना पूर्णपणे वेगळी दिलेली आहे. हो. चला, नेक्स्ट. बी. बी म्हणते का? हो. हा, मला डी ऐकायला आलं. बरोबर. काय आहे पाठाचं नाव? जुळणारी आकृती, पाठ क्रमांक 2. येस. चला, नेक्स्ट. ए. बरोबर. सारखी आकृती ए मध्ये दिसते. चला, नेक्स्ट. बी. बी का? बघू दे हो. मला. करेक्ट. ऑप्शन बी मध्ये. बी मध्येच दिसतोय फक्त. काय? समोरासमोर बी मध्येच आहे. हा, विरुद्ध बाजूला इथे आहेत. इथे पण आहेत, पण मग त्यांची जागा बदललेली आहे. हा. पुढे सी. सी. हो. बरोबर आहे. चल, पुढे. ए. काय नियम लावला इथे? पहिल्या भागाची आरशाची प्रतिमा दुसरा भाग, म्हणून तिसऱ्या भागाची आरशाची प्रतिमा चौथा भाग असणार. म्हणजेच ऑप्शन ए असणार. बरोबर. चला, नेक्स्ट. ऑप्शन नंबर डी. बरोबर. कारण दोन नियम बसतात. पहिल्या भागाची आरशाची प्रतिमा दुसरा भाग, म्हणून तिसऱ्याच्या आरशाची प्रतिमा चौथा भाग, किंवा मग पहिल्याचा पाण्याचा प्रतिमा तिसरा भाग, म्हणून दुसऱ्याचा पण पाण्याचा प्रतिमा चौथा भाग, किंवा पहिला, दुसरा, तिसरा भाग सारखा आहे, म्हणून येणारा चौथा भाग देखील सारखाच असला पाहिजे. असेही नियम लावता येईल. चलो, नेक्स्ट. ऑप्शन डी. ऑप्शन डी. कारण आरशाची प्रतिमा पहिल्या भागाची आरशाची प्रतिमा दुसरा भाग येणार, म्हणून मग तिसऱ्या भागाची आरशाची प्रतिमा चौथ्या येते, म्हणून पहिल्याची आरशाची प्रतिमा दुसरा. बरोबर. आरशाच्या प्रतिमेचा नियम लागेल इथे. चला, पुढे. नियम काय लागेल आणि उत्तर सांगा. ऑप्शन नंबर ए. करेक्ट. नियम दुसरा भाग 180 अंशात जर फिरवला तर तिसरा भाग मिळतोय, म्हणून चौथा भाग 180 अंशात फिरवल्यावर ए मिळेल. अगदी बरोबर. 180 अंशाचा नियम इथे लागतो. छान. नेक्स्ट.
एक मिनिट. ए आलं. ए आलं मॅम. कारण मी पहिल्यांदा चौकोन जो आहे तो घटीवत फिरवला तर मग हा चौकोन इकडं त्याच्यानंतर इकडं भागात इथे येतो, पुन्हा खाली आणि पुन्हा डावीकडं. मग ए आणि सी मध्ये तसं दिसते. आणि मग त्याच्यानंतर काय झालं नेमकं इथे? हा त्रिकोण कुठे जाईल? हा त्रिकोण वरती जाईल. बोल. सर्व चिन्ह काय? घटीवत फिरतायत. बरोबर. घटीवत लगतच्या स्थानावर फिरतात. हो. वर्तुळ इथे प्लसचं चिन्ह खाली, असं कुठे आहे? ऑप्शन नंबर ए. येस. नेक्स्ट. ऑप्शन नंबर बी. बी. कारण त्रिकोणाचा पहिला भाग आपण 90 अंशात घटीवत फिरवल्यास तो छायांकित होतो, म्हणून मग त्याच्यानंतर जर 90 अंशात घटीवत फिरवला तर पुन्हा मग तो छायांकित होत नाही. पुन्हा नंतर अजून तो इकडे फिरतो, म्हणून बी येतं. किंवा मग जो पहिला भाग आहे त्याची जर आपण त्याचं विरुद्ध दिशेने केलं तर सी मिळते, म्हणून दुसऱ्या भागाचं विरुद्ध केलं तर बी मिळते. किंवा पहिला भाग जर आपण 180 अंशामध्ये फिरवला तर तिसरा भाग मिळतो, आणि दुसरा भाग 180 अंशामध्ये फिरवला तर चौथा भाग म्हणजेच बी मिळेल. असंही चालेल. हो. तू सांगितलेलं पण बरोबर आहे. पुढे नेक्स्ट. ए. आवाज येतो? हो, ए आलं. ए. कारण महागाच्या सारखंच नियम. पहिला भाग 180, तिसरा भाग, म्हणून दुसरा भाग 180 फिरवला ए मिळेल. बरोबर. छान. अगोदर प्रश्न आकृती बघ. ऑप्शन नंबर ए. काय झालं इथं? जो चौकोनाचा अर्धे भाग पाडलेत आणि त्याची उलट केलंय, तो भाग अर्धा केला आणि उलटा केला. आणि मग याचा अर्धा करून मग उलटा करायचा, म्हणजे असं येईल. आहे का ऑप्शन? ऑप्शन नंबर ए मध्ये. ए हो, मध्ये ए मध्ये आहे. चला. त्याच्यानंतर पहिला ऑप्शन ए. कारण ए आला मॅम. कारण पहिला भाग 180 अंशात फिरवल्यास आणि तो बाणाच्या वरचा भाग रेखांकित होतोय, म्हणून तिसऱ्या भागात पण आपण 180 अंशात फिरवायचा, मग ते वरचा भाग, बाणाच्या वरचा भाग रेखांकित करायचा, मग ए मिळते. बरोबर. अगदी बरोबर. पर्याय क्रमांक ए. छान. नेक्स्ट. ऑप्शन नंबर बी. कारण पहिल्या भागाची आरशाची प्रतिमा दुसरा भाग, मग त्याच्यानंतर तिसऱ्या भागाची पण आरशाची प्रतिमा केल्यानंतर दुसरा भाग मिळेल, म्हणजे बी. बरोबर. पहिला भाग जर 90 अंश फिरवल्यास दुसरा भाग मिळतोय, म्हणून तिसरा भाग 90 अंशात फिरवल्यास आपल्याला ऑप्शन नंबर बी मिळेल. बरोबर. 90 अंशात कसा फिरवला पहिला भाग? प्रतिघटीवर. बरोबर. मग तिसरा भाग पण आपल्याला काय करावा लागेल? 90 अंशात प्रतिघटीवर फिरवावा लागेल. मग ऑप्शन नंबर बी. काही जणांना ही आकृती लक्षात येत नसेल तर हा अर्धा भाग आहे. हा मॅम माझा पण चुकला होता. चुकला का? लक्षात ठेवायचं. काय करायचं? गोंधळात नाही पडायचं. कसं लक्षात ठेवायचं? तर काय संबंध आहे? इथे अर्धा भाग दिलाय ना छायांकित, मग हा इथं क्रॉस मध्ये तर देणार नाही, हा असा
म्हणजे तुम्ही काय केलं माहितीये का, बऱ्याच जणांचं चुकलं असणार मग. हे टोक लक्षात ठेवलं असेल. ऍक्च्युली त्याचं टोक हे आहे. का बरं त्याचं ते टोक आहे, तर हा अर्धा भाग त्यांनी छायांकित दाखवलेला आहे. का तर हा अर्धा आहे. हा अर्धा असेल तर पुढचा अर्धा असणार, तर अर्धा कसा, तर हा. मग टोक कोणतं, तर हे. तर काही मुलांनी हे केलं टोक. ज्यांनी हे टोक केलं त्यांचा प्रश्न चुकला. ज्यांनी हे टोक केलं त्यांचं उत्तर बरोबर आलं. असं. चला, म्हणजे काय आलं उत्तर याच्यामध्ये, ऑप्शन बी आलं. चला, म्हणजे बघा, हा नियम तुम्हाला लावता आला, पण इथं हा नियम लावता येत असून सुद्धा तुम्हाला पुढचा नियम लावला तरी तो चुकला प्रश्न. म्हणजे बघा, असंही होऊ शकतं. घ्या पुढे. डी, ऑप्शन नंबर. काय नियम लावला, म्हणजे काय झालं इथं बघा. मधला भाग जो आहे तो बाहेर गेला आणि त्याच्यानंतर बाहेरचा भाग होता त्याच्या एकूण रेषा आपल्याला आतमध्ये दिल्यात. बरोबर. मग चौकोन तिसऱ्या पुढे भागात जाईल. हा, आणि मग त्याचे 6 रेषा आहेत म्हणून चौकोनामध्ये 6 रेषा येतील. येस. मग काय उत्तर आहे, ऑप्शन नंबर डी. डी. 3, 4, 5 आहे तिथे, त्यामुळे हे येत नाही. ऑप्शन डी येईल. हो. चलो नेक्स्ट. ऑप्शन नंबर डी. या ठिकाणी चौकोन पूर्ण करून घेतला आणि कडा आखून घेतली. असा भाग आपल्याला डी मध्ये दिसणार. ए मध्ये बी का आलं नाही? बी मध्ये तो भाग उलटा दिलाय, पण जर आपल्याला ऑप्शन नंबर डी मध्ये तसा भाग नसता तर मग बी आला असतं, पण तसा. येस, करेक्ट. बरोबर. छान. थँक्यू. ऑप्शन नंबर सी. सी का? हा. बर, आखून बघूया. एक मिनिट. चला बघा, सी मध्ये का बी मध्ये? सी मध्ये मॅम. ऑप्शन नंबर ए मध्ये तो वर्तुळाचा लहान दिसते आणि बी मध्ये त्याच्यामध्ये अंतर आहे आणि डी तर वेगळा दिसतोय म्हणून सी. डी. डी मॅम. एक मिनिट हा, आपण आखून पाहू. चौकोन पूर्ण करून घेतला आणि त्याची कडा आखून घेतली, तर हा भाग आपल्याला डी मध्ये दिसतो. चला नेक्स्ट. ऑप्शन नंबर डी. बरोबर. आता काही जणांना हे ए पण वाटलं असेल. ए येत नाही कारण ही रेषा बघा क्रॉस मध्ये आणि ही सरळ रेषा आहे, त्यामुळे ए येत नाही. आणि मग त्रिकोण पूर्ण करून घ्या. ऑप्शन नंबर डी. येस. चला पहा पुढे. ऑप्शन नंबर डी. येस, ऑप्शन डी. याची आरशाची प्रतिमा डी मध्ये केली. हो. ऑप्शन नंबर डी. बरोबर. इथं पटकन पर्याय पद्धतीचा वापर करू शकतो.
हा वर्तुळ दिलाय, आत रेषा दिल्या नाहीत म्हणून सी वगळा. बी मध्ये आडव्या रेषा दिल्यात म्हणून बी वगळा. ए आणि मध्ये ए जसे मध्ये आपल्याला काय केलेलं आहे तसं दिलेले आहेत रेषा. नाही, रेषा आहेत तशा नाही. काय केलेलं आहे? ते सी रेषा आहे आहेत तसंच तशाच दिलं. आहेत पण हा आणि वर्तुळ जरा मोठा वाटतो. सी पण आणि जाऊ द्या. रेषा पण सी हा रेषा तशाच आहेत, बरोबर. डी डी मॅम. बरोबर. प्रतिमा त्याची आपल्याला डी मध्ये दिसते. हो. नेक्स्ट. ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी. हो. बघूया. हर्षाची प्रतिमा कारण करायची. त्रिकोण डावीकडचा उजवीकडे जाईल. ते बी आणि सी मध्ये आहे. बरोबर. आणि आता मग त्या बघ ना, आपण काय करूया, डायरेक्ट हे आणि हे वगळून टाकू डायरेक्ट, तरी उत्तर येईल बघ. हा तरी कारण याची आरशाची प्रतिमा अशी नाही येणार, हो अशी येईल नाही का. हो. असं एक हे पाहून काढलं तरी चालेल. चलो नेक्स्ट. बघून घ्या. वरून खाली, डावीकडनं उजवीकडे आणि नंतर पाकळी कापली. हो. पुढे काय होईल, ही घडी ओपन करायची. त्याची पुन्हा उजवीकडचा भाग डावीकडे आणि पुन्हा मग खालचा भाग वरी. वरी म्हणजे त्याचं उलट पाण्याचं प्रतिबिंब. हो. बघूया. सी मध्ये आहे. हो. बरं नाही काय? नाही. खोकला येतोय का? हो येते थोडा. चला, आजारी पडू नका, परीक्षा जवळ आली. ऑप्शन सी. सांगा. नाही सॉरी वरून बी. खाली आणि खालून वरती दुमडला. पुन्हा डावीकडचा भाग आणि उजवीकडचा भाग परत आतमध्ये दुमडला. वक्ररेषा वर्तुळ कापल्या. तयार होते. मग हे काय होणार, सगळे वर्तुळ तयार होणार. ऑप्शन कुठे आहे नंबर बी आता? आहे. डी का बी. बी? हा, बी म्हण. बी. बी बी ओके. लोडिंग. फक्त पेपर काय करायचा, दुमडून घ्यायचा आहे. मग कुठे दिसेल? बी मध्ये. बी मध्ये. डी का आलं नाही? कारण डी मध्ये जो आतला आणि बाहेरचा चौकोन आहे ना, त्याच्यामध्ये रेषाच नाही दिली आणि मध्ये पण नाही दिली. बरोबर. म्हणून उत्तर बी. बी. छान, हे पण समजलं पाहिजे. पेपर उजवीकडनं डावीकडे फोल्ड केला, परत खालनं वरती, पुन्हा खालनं वरच्या बाजूला आणि इथं डॉट केला. मग हा डॉट पुन्हा इथे येईल. आणि पुन्हा मग याचं आरशाचं सॉरी पाण्याचं प्रतिबिंब आणि पुन्हा नंतर आरशाचं प्रतिबिंब. असं बघू, आहे का तसं? ऑप्शन नंबर कुठे सी. दिले? सी सी मध्ये मध्ये. आहे. एक, 2, 3, 4. दाखवू हो. उत्तराकृती? ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी बरोबर. 1, 2, 3 आणि 4. 4. ऑप्शन नंबर बी. बी. ऑप्शन नंबर बी. 1, 3, 2 2. बरोबर. हो. ऑप्शन नंबर ए. ए. खाली तिसरा भाग, मध्ये दुसरा भाग आणि वरती पहिला भाग. बरोबर. छान. बघा हा. ऑप्शन नंबर बी मध्ये.
आणि डी मध्ये मोठा हो, त्यामुळे इथे येईल बी मध्ये. चला नेक्स्ट. ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर बी का? हो. ऑप्शन नंबर डी. डी कुठे आता? इथे का? तिथं नाही, हा तिथे. आता वरती आणि त्याच्यानंतर खाली. चलो छान. अशा पद्धतीने हा आपला 11वा सराव परीक्षा जो आहे त्याचं सोल्युशन झालेलं आहे. चला, बाकीचे काय करतायत? ऐकतायत का सोल्युशन? आन्सर पाठवतायत? चला, बंद करते माईक समृद्धी. हो. चला, सराव परीक्षा 12. अर्णव शिंदे, यस मॅम. बोला. मॅम, माझे उत्तर ऑप्शन नंबर ए आले. ओके. बघ, आता जशी एका विद्यार्थिनीने स्पीड घेतली तसं तुला पण स्पीड घेऊन सांगायचंय. हा, पटापट आन्सर सांगायचे आणि करेक्ट आन्सर सांगायचे. ओके, चला. ए आलं, कारण सांगा. कारण की बी मध्ये बी सेम भाग आहे, सी मध्ये बी सेम भाग आहे आणि डी मध्ये पण सेम भाग आहे. आणि ए मध्ये बी, सी आणि डी मध्ये आतमधून वक्र भाग दिलेला आहे आणि ए मध्ये त्रिकोणाच्या बाहेर
वर्तुळासारखा भाग दिलाय म्हणून उत्तर ए. ऑप्शन नंबर ए. चला पुढे. बोला शिंदे. असं नाही रे शिंदे चालणार. मॅम माझं ऑप्शन नंबर बी आलं. काय आलं? बी. बी बरोबर. कारण सांगा. कारण की वायची रेष अलीकडे आली आहे. बरोबर. जर आपण बीच्या स्थितीत सर्व आकृत्या आणल्या तर सर्व आकृत्या आपल्याला कशा दिसणार? हा जो वाय आकार दिसतो आपल्याला समजा, तो सर्व अशा दिसतात. येस मॅम. पण बी मध्ये तसं नाहीये म्हणून उत्तर बी. हो मॅम. नेक्स्ट. बोला. पेपर दिला का 12 नंबरचा? मॅम आज 11वा पेपर दिला. अरे मग तू कशाला आता पेपर बघतोय? मग तू क्लास बंद कर आता आणि 12वा पेपर दे. तू जर हे सगळे उत्तर पाहून घेतलेस तर काय उपयोग? कितवीला आहे? 5वीला का 4थीला? 4थी. अच्छा. काही हरकत नाही. मला वाटलं तसं म्हणूनच विचारलं मी. बोला श्रद्धा. हॅलो आवाज मॅम. येतो? बोल हो. बेटा. पेपर दिलाय? हो. ओके. पेपर दिल्यावर उत्तर यायला हवं. टीचर हा प्रश्न समजला नव्हता. म्हणजे हा प्रश्न चुकला का तुझा? हो. काय दिलं होतं तू? मी सी दिलत वाटतं. सी दिलं होतं. हम्म. चालू राहू दे. बाकीची मुलं काय पाठवतायत मला बघू दे. चला असे नका मेसेज करू. सी. ओके. चला सी दिलेलं आहे बऱ्याच जणांनी. तर बघा सीच उत्तर आहे. कारण की या ठिकाणी हे दोन्ही डॉट आहे, त्या डॉटच्या तिथे रेषा आहे. इथे पण बघा छायांकित भाग आहे, त्या दोघांच्या मध्ये रेषा दिलेली आहे. इथे पण तसंच आहे. पण इथे आहे का तसं? इथं छायांकित भाग आणि इथं ॲरो दिलेला आहे म्हणून वेगळं पद. सी. चलो नेक्स्ट. ऑप्शन नंबर डी. चला हा गोंधळ होणारच होता, मला वाटलंच होतं. तर या ठिकाणी बघा आता ए बी या दोन याच्यामध्ये बाजू किती आहेत? 4 बाजूंची आकृती आहे बरोबर. आणि सी मध्ये किती बाजूंची आकृती आहे? 3 बाजूंची आकृती आहे बरोबर. आणि आता इथे काय आहे? वर्तुळाला काही बाजू नाहीत म्हणून काही मुलांनी काय केलंय की उत्तर डी दिलंय. पण बघा या ठिकाणी तीनही ऑप्शन मध्ये 4 बाजूंची आकृती असावी आणि मग इथं उत्तर किंवा इथं काय असेल? जर वर्तुळ असेल तर मग आपलं उत्तर डी येऊ शकलं असतं. पण आता या ठिकाणी तुम्हाला विचार काय करायचा आहे? आतमध्ये प्रत्येक भाग हा कसा आहे? बाहेर जेवढ्या रेषा दिल्या. ऐक समान आहे. कसा दिलेला आहे भाग? हो. समान आहे बरोबर. इथं पण पहा वर्तुळात पण 4ही भाग समान दिलेले आहेत बरोबर. आणि इथे जर का आपण पाहिलं तर तीनही भाग कसे आहेत? वेगवेगळे. सारखे दिलेले नाहीत, पूर्णपणे वेगळे वेगळे आहेत. हा भाग पाहिला गेला तर हा वेगळा येतोय,
हा वेगळा येणार आणि हा वेगळा येतोय. म्हणजे 1, 2, 3 तीनही भाग वेगळे आहेत. म्हणून येणारं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. लक्षात आलं सर्वांच्या? हो. हा. मला गोंधळू नका. या प्रश्नाला गोंधळ होतोय तुमचा. हो. गोंधळ करू नका. व्यवस्थित विचारपूर्वक उत्तर काढा. चला नेक्स्ट. ऑप्शन नंबर डी. हॅलो येस, मॅम. ऑप्शन डी. बरोबर. चला नेक्स्ट. ऑप्शन नंबर सी. बरोबर. ऑप्शन नंबर सी. बरोबर. ऑप्शन सी. ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर बी. ऑप्शन बी. कारण काय? पहिल्या भागाच्या आरशाची प्रतिमा दुसरा भाग पाहिजे आणि तिसऱ्या भागाच्या आरशाची प्रतिमा चौथा भाग. बरोबर. आरशाच्या प्रतिमेचा नियम लागतो इथे. पुढे. ऑप्शन नंबर सी. कारण पहिला भाग आणि चौथा भाग सेम आहे. फक्त थोडा वेगळा म्हणजे उलटून दिलाय. आणि चला. आर्यन. हॅलो मॅम. बोला, काय उत्तर आलं? ऑप्शन नंबर बी. ऑप्शन बी. कारण पहिल्या भागाची आरशातील पाण्यातील प्रतिबिंब चौथ्या भागात आहे. म्हणून दुसऱ्या भागाचं पाण्यातील प्रतिबिंब तिसऱ्या भागात असेल. बर. बोला गायकवाड. मॅम. हा मॅम, माझं उत्तर ऑप्शन नंबर बी आले. नियम. मॅम, पहिलीची आरशाची प्रतिमा चौथ्या ह्याच्यात होते. मग दुसरीच्या आरशातली प्रतिमा दुसऱ्यातल्या आरशाची प्रतिमा तिसऱ्या ह्याच्यात होईल. म्हणून ऑप्शन नंबर बी. वेदांत जामदार. बोला. जामदार बोला. समृद्धी.
समृद्धी थोरात. काय झालं, बोलणार नाही का समृद्धी? मेत्रे, सोमनाथ मेत्रे, रुचा, हॅलो बोला. मॅम. मॅम माझं उत्तर ऑप्शन नंबर बी आलं, कारण मॅम पहिला भाग 180 अंशात फिरून चौथा भाग मिळतोय. नाही मॅम, थांबा 2 मिनिट मॅम, 2च मिनिट. मॅम माझं उत्तर सी आलं. का बरं? मॅम मी पर्यायगट पद्धत वापरली. ए मध्ये त्या पुढच्या साईडला 2 रेषा दिसतात आहेत, पण ए मध्ये तिथं 2च रेषा, एकच रेषे म्हणून ए वगळला. बी मध्ये तो छायांकित वर्तुळ आहेत, पण तिथं रेखांकित दिलाय म्हणून बी वगळला. रेखांकित नाही, रिकामा. हा, रिकामा. आणि मॅम डी मध्ये तो आतला भाग वेगळा आहे, त्यामध्ये गोल नाहीये. बर, नियम लावला तर काय लावशील? मॅम 180 अंशाचा. बरोबर. आकृती 180 अंशात फिरते. कोणती आकृती? दुसऱ्या नंबरची आकृती. दुसरा भाग 180 अंशात फिरवल्यानंतर तिसरा भाग मिळतो. आणि मॅम पहिला भाग 180 अंशात फिरवल्यावर चौथा भाग मिळेल. पुढे चला. मॅम माझं उत्तर 2 मिनिटं. पेपर दिलाय ना? हो मॅम. मॅम माझं उत्तर ऑप्शन नंबर ए आलं. बरोबर. कारण मॅम तिथे पहिल्या भागाची आरशाची प्रतिमा दुसरा भाग आहे, तर तिसऱ्या भागाची आरशाची प्रतिमा चौथा भाग असेल. बरोबर. आरशाच्या प्रतिमेचा नियम लागेल इथे. पुढे मॅम माझं उत्तर ऑप्शन नंबर डी आलं. पहिल्याची आरशाची प्रतिमा दुसरा भाग आहे, तर तिसऱ्याची आरशाची प्रतिमा चौथा भाग येईल. म्हणजेच डी. डी. बरोबर. मॅम माझं उत्तर ऑप्शन नंबर ए आलं. बरोबर. काय केलं इथे? अर्धा अर्धा भाग करून हा, उलटा केला. उलट केला. अगोदर हे बघ, म्हणजे मग तुला उत्तराकृती दाखवते. मॅम पहिली आकृती 90 अंशात फिरली. कशी? घटीवत. नाही, प्रतिघटीवत फिरते. हा बॉक्स बघायचा. हा उभा झाला इथे, पुन्हा इकडे आडवा आडवा, झाला. म्हणजे तो काय झाला? प्रतिघटीवत फिरला. आकृती किती अंशात फिरते? 90 अंशात. कशी? प्रतिघटीवत. प्रतिघटीवत. सांगा आता काय यायला हवं? मॅम ती आडवी रेषा म्हणल्यावर मग ऑप्शन नंबर ते जे उत्तर येईल त्यामध्ये ती उभी होईल. हा, आणि तिथे बॉक्स. ऑप्शन नंबर मॅम डी. बरोबर आलं, आपल्या याच्यावरच आलं. मॅम पर्याय दाखवा. मॅम माझं उत्तर ऑप्शन नंबर सी आलं. कारण मॅम जी आकृती म्हणजे ती आकृती आहे ती 180 अंशात फिरून उलटी होते, आणि आतमधला एक एकने वाढत जातो. बरोबर. म्हणजे इथं 3च्या ऐवजी 1 वाढल्यावर काय होईल? 4 होणार, पण ते वरती येणार 4. ऑप्शन नंबर सी.
काय क्रम मॅम होत जातो? क्रम सांग मला अगोदर, काय होत जातं? मॅम तो वरचा तो आहे ना, तो 45 अंशात फिरतोय. हम्म. 90 45 अंशात फिरतो. 90. पहिला भाग 90 अंशात घटीवत फिरला की दुसरा मिळाला. दुसरा भाग 90 अंशात फिरला की तिसरा मिळतो. आणि तिसरा 90 अंशात घटीवत फिरवला की असा मिळणार. आणि खाली काय होतं? एकदा हे 180 अंशात, पुन्हा 180 अंशात फिरेल आणि पुन्हा 180 अंशात फिरेल. असा भाग कुठे आहे बघा? ऑप्शन नंबर डी मॅम. डी मध्येच. जर का 45 अंशामध्ये जर ती आकृती फिरवली समजा हा भाग, मॅम तर तो असा येणार. हो की नाही? हा. चलो नेक्स्ट. पहिल्याचा दुसऱ्याशी काय संबंध आहे बघूया. मॅम जो गुणाकार चिन्ह होतं ते गुणाकार चिन्ह झालं, त्याला बाण आले, फक्त आतमध्ये गोल आला आणि तो जसंची तसं ते गुणाकाराचं चिन्ह आलं. बर, मग आता पुढे काय यायला हवं बघा. मॅम माझं ऑप्शन नंबर डी आलं. येस, ऑप्शन डी. कारण मध्ये प्लस चिन्ह आहे, म्हणजे प्लसचं चिन्ह दिले ते आतमध्ये प्लस होणार लहान आकार, आणि बाहेर पण तसंच आकार येणार प्लस सारखाच. म्हणून उत्तर डी. डी. मॅम यामध्ये मॅम पर्याय दाखवा. हे संबंध सांग ना अगोदर, पहिल्याचा दुसऱ्याशी काय लागलाय? मॅम चौकोनाला 4 रेषा आहेत, मग त्या चौकोनाचे 4 भाग केले. 4 भाग म्हणजे तसं नाही सांगता येणार. यामध्ये जे कोण आहेत किंवा हे जे कोपरे आहेत, ते कोपरे विरुद्ध बाजूला जोडून दिलेत. हा मॅम. पण हा जोडला जाईल, हा जोडला जाईल, हा हा जोडला जाईल, अजून हे जोडला जाईल, आणि हा इकडं. म्हणजे कोणतं ऑप्शन आहे पहा? ऑप्शन नंबर ए. ए, करेक्ट. मॅम तो आतला वर्तुळ दुसऱ्या भागात 1 ने कमी झाला, मग तिसऱ्या भाग तो चौकोन 1 ने कमी होणार, म्हणजे चौकोन एकच राहणार चौथ्या भागात. मॅम ऑप्शन नंबर डी. करेक्ट. दोनच मिनिटं मॅम. माझं उत्तर ऑप्शन नंबर ए आलं, कारण मॅम आता म्हणजे त्रिकोणाचा पहिल्यांदा तो अर्धा भाग गुणाकारच्या चिन्हांनी भरलेला आहे. मग दुसऱ्या भागात पण ते तसं झालं. मग तिसऱ्या भाग आहे, मग त्याच म्हणजे मॅम मग मॅम त्या त्रिकोणाच्या पुढच्या भागात गोल येतील. हॅलो मॅम. हॅलो. हॅलो मॅम. नाही. आवाज येतो का चेक कर.
हा आता आला मॅम. हा, इथे काय झालेलं आहे, पहिल्या भागामध्ये उजवीकडचा भाग जो आहे त्या उजवीकडच्या भागामध्ये चिन्ह दिलेले होते आणि डावा भाग रिकामा होता. मग पुढे जाऊन त्यांचं स्थान बदललं. जो डावा भाग रिकामा होता तिथं चिन्ह दिले आणि उजवा भाग रिकामा ठेवला. मग इथे तसंच होईल. खालचा भाग वरती जाईल आणि खालचा भाग रिकामा राहील. म्हणजे ऑप्शन ए. ए. पुढे मग माझं उत्तर ऑप्शन नंबर सी आलं. सी आलं. नाही मॅम. बरोबर आहे. बरोबर ना, सीच हा येतं. हा. काय आहे पाठाचं नाव? मॅम भौमितिक रचना पूर्ण करा. बरोबर. चला पुढे. मॅम माझा चौकोन ऑप्शन पूर्ण नंबर करून सी आलं मॅम. चौकोन पूर्ण करून घेतला आणि कडा आखली. असं उत्तर सी. म्हणजे असा भाग कोणत्या ऑप्शन मध्ये आहे, तर सी मध्ये आहे. येस. पुढे ऑप्शन नंबर बी मॅम. चला करेक्ट. ऑप्शन बी. बीच येतो ना? हा. ऑप्शन नंबर ए मॅम. करेक्ट. वर्तुळ पूर्ण करून घ्यायचा, कडा आखून घ्यायची, असा भाग ए मध्ये. ए मध्ये. विशाल. बघा. मॅम माझा ऑप्शन नंबर ए आलं. मी पर्यायगत पद्धत वापरली. मॅम व्ही इकडे आहे म्हणल्यावर तो ते ते डाव्या बाजूला व्ही आहे तो आरशाच्या प्रतिमेत उजव्या बाजूला येणार. तर डी मध्ये एल आहे, मग डी वगळला नंतर न आणि बी वगळला, राहिले ए आणि सी. मग आईच्या आरशाची प्रतिमा जशी ती तशी राहणार. नंतर न एस च्या आरशाची प्रतिमा केली तर ए सारखी येते, तर एस सी मध्ये जसाची तसा आहे. बरोबर. मग माझा उत्तर ऑप्शन नंबर डी आलं. डी कसं येईल बेटा? आरशाच्या प्रतिमेमध्ये वरचा भाग हा वरतीच असतो. सॉरी मॅम, सी सी. सी येईल. ही रेषा अशी येईल, वरचा भाग डावीकडचा उजवीकडे वरतीच राहणार, उजवीकडचा खालचा भाग डावीकडचा खालचा भाग उजवीकडे खालीच येणार. नेक्स्ट. मग माझं उत्तर ऑप्शन नंबर पर्यायगत वापर. बी मॅम, बी ऑप्शन नंबर बी. ऑप्शन बी. इथं एन आहे तसाच दिलाय, इथे पण हा एल एन दिलाय, इथे पण हा एल दिलाय, जे राहतं ते उत्तर. बोला. 2 मिनिटं मॅम. पेपर दिल्यावरती एवढा वेळ नाही लागला पाहिजे. 2 मिनिट मॅम. मॅम माझं उत्तर ऑप्शन नंबर सी आलं. सी आलं. बरोबर. आरशाची प्रतिमा सी मध्ये होते. हे आहेत ते आहे तसंच दिलाय, म्हणजे इकडेच हा
एक इकडे दिलाय त्याचं देठ, आणि हा आहे, पण ते त्यांचे आकार वेगळे आहेत. त्यांच्यामध्ये जे अंतर आहे ते पण असं एवढं पाहिजे होतं तसं दिलेलं नाही. हो हम्म. आता मॅम, मी चौकोनी आकाराचा आकाराचा पेपर घेतला, तो खालून वरी दुमडला, मग वरून उजवीकडे दुमडला, आणि अशात त्या 3 रेषा कापल्या. नाही, अजून एकदा दुमडलाय बेटा. हा भाग बघा ना तुम्ही, हा भाग बघा आणि हा अजून भाग एकदा बघा. दुमडून ते 3 रेषा याचा कापल्या. निम्मा केलाय. पुढे तर मग इथं रेषा कापल्या. पुढे बोला. नंतर त्याच्या शेजारी त्याची आरशाची प्रतिमा होईल. बरोबर. मग आता हा झाला. इथे एक रेषा येईल का, आणि इथे एक येईल का, इथे पण येईल. आणि मग जो आहे त्याची पुन्हा आरशाची प्रतिमा केली. बरोबर. म्हणजे हे वाढेल आता, हे इथे वाढेल असं, आणि खाली 2. आणि त्याचं मग पान मॅम म्हणजे हे पण वाढेल. इथे हे वाढेल, हे 2, हे 2, इकडे 1. चला बघा, जमतंय का? असं आहे का कुठे? आता हे दिसणार नाही तुम्हाला व्यवस्थित. ऑप्शन नंबर डी मॅम, डी. थांब, पुसू दे मला. म्हणजे आकृती कशी आहे तुम्हाला दाखवते. तशीच येते का बघू आपल्याला, जमलीये का. मध्ये काय 2 रेषा येतील का, 1 का 2 येतील? एकच येईल. आणि डाव्या उजव्या बाजूला नाही मॅम, 2 येतील. नाही, डाव्या उजव्या बाजूला एकच येणार. जर हा आपण कापून घेतला तर. बघूया, असं आहे का, असं ऑप्शन आहे का. ए मध्ये जर पाहिलं आपण, तर थांबा, आपण अगोदर काय करू, आखून घेऊया म्हणजे लक्षात येईल सर्वांच्याच. 1 मिनिट. ही रेषा इथे आहे म्हटल्यावर याची आरशाची प्रतिमा इथे होणारच आहे. बरोबर. मग इथे आपण 2 रेषा घेऊ. ही इथे वाढली, इथे एक, इकडे अशा 2, आणि ही इकडे. लक्षात येत आहे का हो गोंधळ मॅम. होतो? नाही मॅम. आता नाही. खाली एक रेषा, मग इकडे असं. अजून काय राहिलं का बघा. मॅम झाली. झालं का. हे एक इथं आडवं राहिलं. बघू आता जमतंय का आपल्याला पण. बघा कुठे आहे असतं, हे मधलं खोडतो मी, इरेज करून टाकते म्हणजे लक्षात येऊन जाईल. मॅम, ऑप्शन नंबर डी मध्ये. डी. नाही मॅम, थांबा. डी मध्ये वरचा भाग दिलेलाच नाही. बी येतं, बी. बी. बघ आता. दुसरा कलर घेते म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. कोणता घेऊ. बघ, ह्या 2 रेषा म्हणजे ही आणि ही रेषा. बघा लक्षात येतंय का सगळ्यांनी. लक्षात, कलर कोणता घेऊ, कोणता दिसतोय व्यवस्थित तिथे. ही आणि ही रेषा, ह्या वरच्या 2 रेषा लक्षात घ्या. ह्या 2 रेषा, ह्या 2 आहेत. मग ही आणि ही आहे त्याच्या इकडची आणि इकडची. ही मधली बरोबर आली. आता ह्या 2 रेषा म्हणजे ह्या इकडच्या 2 आहेत, आणि ह्या 2 रेषा म्हणजे ह्या इकडच्या 2. खालची आडवी इथे आली बरोबर. आता ही आणि ही त्याच्या समोरच्या समोर इथं दिलेल्या आहेत.
आणि खाली या 2 इथे आणि या 2 इथे. समजलं का नाही? हो. फार गोंधळ वाटायला लागला तर सरळ पेपर घ्यायचा आणि कापून बघायचं, म्हणजे लक्षात येऊन जाईल. 29. चला 30 पटापट घ्या. मॅम मी म्हणजे दिलाय तशा आकाराचा पेपर घेतला, त्याला ते वरून या साईडला दुमडलं आणि मग तसं कापलं. मॅम पर्याय दाखवता का? मग माझं उत्तर ऑप्शन नंबर सी येते. सी. तर बघा या ठिकाणी काय होणार, हा वरचा भाग ओपन केल्यानंतर इथं पंचकोणासारखा भाग येईल, वर्तुळ इथे पूर्ण होईल, हा खालचा वर्तुळ इथे पूर्ण होईल आणि हा भाग असा, म्हणजे ऑप्शन नंबर सी. सी. मॅम मी चौकोनी आकाराचा पेपर घेतला, त्याला खालून वरी दुमडलं, परत जसा तो भाग झालता त्याला उजवीकडून डावीकडे दुमडलं आणि मग पतंग आकृती कापलं. मग मॅम माझं तर ऑप्शन नंबर सी येते. बरोबर. बघा त्रिकोण आहे, पेपर दुमडल्यानंतर कसा दिसेल? मॅम सी उत्तर येते. नाही, चुकलं. बघा आता हे कसं आहे, एक त्रिकोण, दोन्ही त्रिकोण असे आहेत. मग आता याच्यावरती जर फोल्ड केला तर याचं टोक इकडे जाणार, म्हणजे हा असा होणार बी सारखा. लक्षात आलं की नाही? आलं. हे बघ सगळ्यांनी बघा, हा इकडे होता त्रिकोण, बरोबर आहे? हा त्रिकोण इकडे होता. मग ज्या वेळेला हे टोक इथे ज्या वेळेला हा पेपर उजवीकडे दुमडू आपण, त्यावेळेला याचं टोक इथे गेलं आणि हा त्रिकोण असा झाला. आणि हा पहिला त्रिकोण इकडे आलं की नाही लक्षात? हो. म्हणजे ज्या वेळेला आपण हा भाग इकडचा इकडे दुमडू, त्यावेळेला हा इकडे बरोबर गेला, पण हा त्रिकोण मधला चुकीचा दाखवला तू. मधला त्रिकोण कसा होता बघा ना प्रश्न आकृतीमध्ये, तिकडेच तोंड करून होता. तू कसा दाखवला? इकडे तोंड करून, इकडे असा होता, असा प्रश्न आकृतीमध्ये, आणि तू असा दाखवते, त्यामुळे चुकलं उत्तर. चला घ्या. सी मध्ये येते का बघा? सी मॅम, सी. मॅम तो आणि खालचा तिसरा. चला थोडी स्पीड घ्या. 1 2 3. मॅम ऑप्शन नंबर सी. सी. सी आणि डी सारखा आहे का वर्तुळ? नाही मॅम, एकीकडचा मोठा आणि एकीकडचा छोटा आहे. कशामध्ये? काय प्रश्न आकृती जी पहिली आहे ना. बरोबर. प्रश्न आकृतीमध्येच हा लहान वाटतोय का आणि हा मोठा वाटतोय? हा. म्हणजे हे पहा, हा पण इथं वक्र भाग बघा मोठा आहे आणि हा वक्र भाग लहान दिसतोय. मग अशावरूनच हे दोन्ही भाग बेटा मग मोठे आहेत ना, सारखे आहेत थोडक्यात. सी येत नाही, मग डी येईल. डी उत्तर येते. बरोबर.
5 कशात आहेत? बी मध्ये आहेत का? बी मध्ये. पुढे बी येतं का? हा, बीच. वरचा ए पहिला आणि इकडचा दुसरा आणि इकडचा तिसरा. ए हा, एच. बाकी ऑप्शन मध्ये नाहीच आहे तसा भाग. हा. ऑप्शन नंबर बी मॅम. बरोबर. हो. डी मॅम. डी मॅम. ठीक आहे. बर, तर कालच्या पेपरमध्ये काही प्रश्न चुकलेले होते का? हाच पेपर होता ना? काल 12 नंबरचाच पेपर झालेला ना? हो मॅम. हा, याच्यात काही चुका झालेल्या होत्या, त्या दुरुस्त केलेल्या आहेत, ज्याची त्यांना मार्क वाढून मिळतील. लगेच नसतील दिसले तरी तुम्हाला याच्यामध्ये दिसून जातील. कशात? रिझल्ट मध्ये. करेक्शन केलेलं आहे, तुम्हाला तुमचे मार्क्स मिळतील रिझल्ट मध्ये कमी जास्त. आणि समजा जरी तो प्रश्न माझ्याकडनं चुकून उत्तर दुसरं आलेलं असेल आणि तुमचं उत्तर बरोबर आहे, मी हे सांगितलं की तुमचं उत्तर बरोबर आहे आणि मार्क्स एखाद्या वेळेस नाही वाढून मिळाला, तसं तर मिळतो, पण जरी नाही मिळाला तरी तो तुम्ही ग्राह्य धरा मग. हो. वेदांत परदेशीला फार घाई असते, लिफ्ट होऊ का? अजून 1 वर्ष वेळ आहे वेदांत, तुला काही अडचण नाही, तू लेफ्ट झालास तरी चालेल. बाकी कोणाला काही अडचण आहे का? बोला बरं, कोणाला काही अडचण आहे का? कसा आहे सर्वांचा अभ्यास? छान करताय ना? हो मॅम. बोला बरं, काही अडचण असेल तर विचारा. अभ्यास छान करा, टेन्शन घेऊ नका, मस्त राहा, मजेत राहा, आनंदी राहा. पण अभ्यास डेली करा, आजारी पडू नका. ओके, समृद्धी, धन्यवाद. चला मग, कोणालाच काही अडचण नाही. थांबूयात मग. सर्वांना बाय, गुड नाईट. बाय मॅम. ओके, बाय. आयुष, ओके, हॅपी बर्थडे. उतारायला समजत नाही तर ते तुम्हाला आता काय करावं लागेल? त्याच्यासाठी तुम्हाला मी पहिल्यापासून सांगत आलेले आहे की उतारा जो आहे तो तुम्ही 2 वेळेस वाचा. तुमच्याकडे शब्दसंपत्ती जास्त पाहिजे. ह्या गोष्टी मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगत आलेली आहे. ज्यांच्या अजूनही उतार्यात मार्क्स जात आहेत, याचा अर्थ मी जे सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या फॉलो केलेल्या नसतील. एखाद दुसरा प्रश्न गेला तरी चालेल, पण खूप सारे प्रश्न जाऊ देऊ नका. कारण तिथे सर्व ते प्रश्न जे आहे ते हातातले प्रश्न आहेत. त्यामुळे ते प्रश्न जायला नको. अर्थ समजला तर उत्तर काढता येईल. शब्दाचा अर्थ माहिती असेल तर तुम्हाला समजेल ना तो प्रश्न काय आहे. जर तुम्हाला त्या हो मॅम. शब्दाचा अर्थच कळत नाही तर तुम्ही कितीही वेळेस तो वाचला तरी लक्षात येणार नाही. त्यामुळे शब्दसंपत्ती जास्त पाहिजे आपल्याकडे. ते मी तुम्हाला डे 1 पासून सांगते. आता कोणी फॉलो केलंय, कोणी फॉलो केलं नाही, ते आता तुम्ही तुमच्यावर आहे. तुमच्यावर काय आहे ते सगळं आहे आता. कारण मी जेवढं शिकवायचंय तेवढं मी तुम्हाला माझ्या परीने एकदम 100% शिकवलेलं आहे. सगळ्या
तुम्हाला मी दिलेले आहेत. बाकी आता बघा, फक्त टेन्शन घेऊ नका. टेन्शननी जे येतं ते पण जातं बघा. त्यामुळे फार विचार करायचा नाही, फार टेन्शन घ्यायचं नाही. माझं कसं होईल? मला एवढेच मार्क्स यायला लागलेत. माझे प्रश्न 1-2, 1-2 रोज चुकायला लागलेत. काही टेन्शन घ्यायचं नाही. चुकलं तरी ते नंतर प्रयत्न करत राहायचा, पण चुकीला त्यालाच घेऊन बसायचं नाही. मॅम तुम्ही खूप छान शिकवता. ते शिकवलेलं पटकन समजतं पण. हो ना? आणि मॅम कवा कवा तर असं वाटतं की तुम्ही सैनिक स्कूलच्याच मॅडम व्हायला पाहिजे. कसं काय? खूप छान शिकवता मॅम तुम्ही. धन्यवाद. धन्यवाद. उताराचा निकाल गार्गी सरांना विचार बाई. हम्म. चला, काही आहे अडचण कोणाला अजून? सर्वजण खूप छान अभ्यास करायला लागलेत. काही अडचण नाही कोणाला. आणि थोडंफार जरी वाटत असेल ना, की असं होतंय, तसं होतंय माझ्याकडनं, काही लोड घ्यायचा नाही. अजिबात लोड घ्यायचा नाही. आणि मस्त राहा छानपैकी. टेन्शन कोणीही घेऊ नका. कारण जसं पेपर जवळ येतो साहजिक आहे. कारण आपण वर्षभर मेहनत केलेली असते आणि वर्षभर मेहनत केल्यामुळे काय होतं, की आपल्याला वाटतं मग काय होईल आपलं पुढे, काय नाही. अजिबात नाही. विचार बिलकुल करायचा नाही. मस्तपैकी छान पेपर द्यायचा. रोज छान अभ्यास करायचा. हं? हो मॅम. गणित चुकतात. काव्या न्यू स्टुडंट आहे वाटतं. सराव करावा लागेल. आता खूप जणांचे बघा गणितामध्ये एकही मार्क जात नाहीये. बऱ्याच जणांचा मला फोन येतो, मेसेज येतात. मग गणितामध्ये आउट ऑफ चाललाय विद्यार्थी. परत कशामध्ये? आपल्या बुद्धिमत्तेमध्ये पण आउट ऑफ जातोय विद्यार्थी. फक्त मराठीत एखाद दुसरा प्रश्न चुकतोय. बघा म्हणजे किती छान तयारी झाली. गणित आउट ऑफ जाते याचा अर्थ गणिताची खूप छान तयारी आहे. मग फक्त काय केलेलं असतं, मराठी सोपं आहे म्हणून मराठीचं थोडं दुर्लक्ष होतं. पण काही नाही, 1-2 मार्क म्हटलं तरी काय होतं, हळू-हळू ते कमी होऊन जातात. मग काय, त्याच्यात सुद्धा आउट ऑफ. मग आपला नंबरच. हो की नाही? चला मग. मस्त जेवण करा छान पोट भरून, अभ्यास करा पोट भरून. गुड नाईट. गुड नाईट मॅम. बाय मॅम. बाय. गार्गी थँक्यू 100. गावंडे, अरे वा छान. वर्षा आउट ऑफ, मस्त. चला बाय.